सोलापुरात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून जिल्हा परिषद तिकिटावरून गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या अनिता माळगे यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत। बोरामणी गटातून जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। अनिता माळगे यांनी सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकिटासाठी ग्रीन सिग्नल दिला होता, मात्र सिद्धाराम म्हेत्रे हे तिकीट देऊ नये यासाठी दबाव आणत असून उडवतो, गाडी खाली चिरडतो अशा शब्दात धमक्या दिल्या। या संदर्भातील पुरावे आमच्याकडे असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन ते सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। दरम्यान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। आपण कोणती धमकी दिलेली नसून बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता असल्यानं तिकीट देता येणार नाही असं सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तिकीट न मिळाल्यानं अनिता माळगे खोटे आरोप करत असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे। तर मी ज्यांना पक्षात आणले माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, तर ह्यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये घेतले तर घेतल्यानंतर असं मला आता वाटू लागलं की मीच माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले। कारण आज त्यांचं जो प्रेम आहे तो फक्त तर त्या म्हणजे प्रेमावरती साहेबांचा जीव म्हणजे अडकलेला आहे। त्यामुळे इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचं पत्ता कट करण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायती समिती संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलावली होती। तर त्या बैठकीला मी स्वतः हजर होते। तर त्या बैठकीला आपले उद्योग मंत्री उदय सामंत सर, शिंदे साहेब, श्रीकांत दादा यांनी स्वतः होते। आपल्या जिल्ह्याचे पण पदाधिकारी उपस्थित होते। पण या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आणि साहेबांसमोर मी एकच प्रश्न मांडले की साहेबांचे 9 झडपी गट आहेत, 9 मधले त्याने 8 लढू दे, पण बोरामणी जिल्हा परिषद गट तुमच्या लाडक्या बहिणीला सुटायला पाहिजे आणि हे स्वतः तुम्ही हमी द्या। तर साहेबांनी लगेच तिथं पूर्णपणे म्हणले की बोरामणी झडपी गट आणि तर त्यांना द्या। अशा पद्धतीनं बोलल्यानंतर संध्याकाळी 11 वाजता आमच्या म्हणजे पक्षाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख कदम साहेबांनी बी फॉर्म माझ्या हातात दिले। बोरामणी पंचायत समिती गण आणि झडपी गणाचे बी फॉर्म हातात दिल्यानंतर ए फॉर्म येणार आहेत असं तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलले। तुम्ही बसा 10 मिनिट म्हणून बोलले, पण 10 मिनिट म्हणता म्हणता 1 तास झालं। नंतरने आमच्या जिल्ह्यातील काही कटकारस्थानी लोक डायरेक्ट पक्षाच्या सचिवांना कॉल केले आणि वेगळ्या पद्धतीने बोलून आणि त्यांचा पत्ता कट कशा पद्धतीने करता येईल हे षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणाने रचलं गेलं। आणि तिथं थांबल्यानंतर शेवटच्या क्षणी बोलले की बी फॉर्म राहू दे, इथं उद्या आम्ही शहाजी बापूंकडे पाठवतो आणि तिथून तुम्ही सांगोलेला ऑफिसला जाऊन कलेक्ट करा। आणि आम्ही ज्या वेळेस तिथून आलो मुंबईहून सकाळी, परत आम्ही गेलो सांगोल्याला गेल्यानंतर शहाजी बापूंना बोललो साहेब आमचा बी फॉर्म द्या। मग बोलल्यानंतर थांबा म्हणून बोलले आणि साहेब म्हेत्रे साहेबांना फोन लावले। तर साहेब म्हणले जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे ह्या 9 झडपीच्या प्रक्रियेमधून मी बाहेर पडतो। हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीनं पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत। आणि इथं लाडक्या बहिणींना न्याय तर दूर, एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। आणि हे माझं म्हणजे अपमान नाही, समस्त महिला वर्गांचा अपमान आहे। आणि आज एक महिला काय करू शकते हे वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल, कारण एक नारी सप्य भारी। आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यांवरती डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी, ह्यांना उडवतं म्हणून धमकी, गाडीने खलास करतो म्हणून धमकी, ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे। आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत। आणि नक्कीच हे षडयंत्र कशा पद्धतीने महिलांच्या विरोधात रचलं जात आहे, कारण एका झडपी गणासाठी म्हणजे एक अनिता माळगे एवढ्या सगळ्यांना भारी पडली, हे खरोखरच्या महिलांचं मी एक हे म्हणून समजते। आणि आमच्या सगळ्या महिला एकत्रित आलेत, आगे बढ़ो ताई, पीछे खडे हम सभी बहना। आणि आज शिंदे साहेबांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज वरिष्ठांचा आदेश झुगारून साहेबांनी इथं पूर्णपणे हुकुमशाही चालवलेला आहे। साहेबांसोबत आमच्या पण पक्षातील काही लोक आहेत
ते सुद्धा साहेबांच्या ह्याला खत पाणी घालत आहेत. दुसऱ्या तालुक्याचे येऊन इथं आमच्या तालुक्यामध्ये येऊन नाही ते उठाठेवा करून आम्हाला पूर्णपणे कमी लेखायचा प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण माझं शिंदे साहेबांचं अगदी जवळचं नातं आणि आज साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि आज श्रीकांतदादांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे कुठंतरी त्यांना डोक्यामध्ये खूपू लागलंय. कारण ही एक महिला उद्या चालून माझ्या पायातली अडथळा बनू शकेल, त्यामुळं हे षडयंत्र रचलं जात आहे. आणि आज पूर्णपणे झडपी गणाच्या माध्यमातून बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज माझं जर ह्याने जर पत्ता काट करायचं जर काम करत असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्राची सत्ता उलटापालट केली तर कसं काय होईल येणारा वेळच ठरेल. आणि उद्या पूर्णपणे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं काय असेल तर डिटेल मीडिया समोर सादर करणार आहे. आपल्या पक्षाच्या नेत्या आहेत अनिता माळगे, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, बंदूक लावून उडवेन किंवा गाडीखाली चिरडेन, जिल्हा परिषदेच्या फॉर्मवरून हा सगळा लढा त्यांचा आरोप आहे. काय उत्तर? नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही. आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मित्र कसं आहे, काय आहे. कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारला नाही, गोळ्या घालायची तर लाभची गोष्ट. हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं. मग त्यांनी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते. तिथं आमचा धनेश साचल्यावर म्हणून पहिल्यापासून काम करत होता. आम्ही त्यांना सांगितले बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही. ते धनेश साचल्याने तयारी केलेली आहे. मी जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेत घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून तिने गोंधळ सुरू केलेलं आहे. असलं काहीतरी दबाव आणून वरच्या लोकांना म्हणजे मुलाखत दिलं तर वरच्या लोकांपर्यंत जाईल असं. तर परवा त्याने मिटिंगमध्ये पण मुंबईमध्ये त्यांनी शिंदे साहेबांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं असलं तरी ते त्यांनी काय म्हणले बाबा तिथलं जे लोकल आहेत जे लोकांना निवडून आणण्यास सक्षम आहेत किंवा तिथले जे सक्षम उमेदवार आहेत त्यांना तिकीट द्यायचं आहे. नुसतं पदाधिकारी आहे म्हणून तिकीट दिलं तर काय निवडून येऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काहीतरी ते बचत गटाचं वगैरे काम करता ते करा. तसं काय असलं तर सुरुवातीला ह्यांनी काहीच नव्हते, काँग्रेसबरोबर होते, आमच्याबरोबरच होते. त्यांना 10 कॉम्प्युटर मी स्वतः दिलेले आहे. त्यावेळी कोणी यांना 5 बदल केले नाही. मग नंतर भाजपकडे गेले काही दिवस त्यांनी. मग तिथं काय झालं की सोडून शिवसेनेत गेले. मग शिवसेनेत गेले तर ते शिवसेनेमध्ये आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते दयाळू नेते आहेत. ते बाबा एक महिला काम करते म्हणून सपोर्ट करायला म्हणून त्यांनी सपोर्ट केले आणि श्रीकांतदादांनी सपोर्ट केले. त्यांना कुठलं तरी 5 कोटीचं हे मंजूर करून दिले. तर तिकीट मिळाल्यामुळे आरडाओरडा करणं बरोबर नाही. तुम्ही तयारी करा, भविष्य काळात होईल. तिकीट दिलं होतं, एबी फॉर्म आमच्या हातात दिलं होतं, मात्र मेत्रे साहेबांनी ते फॉर्म परत काढून घेतलं. शहाजी बापूंवर दबाव आणून असं त्यांचं म्हणणं. फॉर्म दिलं होतं खरं? तुम्ही शहाजी बापूला विचार, मला माहित नाही त्यांच्या हातात दिले होते का शहाजी बापू, मला काही नाही. अजून एबी फॉर्म माझ्या हातातच आलं नाही. आता ह्यांच्या हातात कसं गेलं मला माहित नाही. एक प्रकारे आणखी एक आरोप त्यांच्याकडनं केला जातोय की तुमचा जो प्रवेश आहे शिवसेनेतला तो अनिता माळगेंच्या माध्यमातून झाला. एक प्रकारे ते मोठ्या नेते बरोबर आहे ना, आंतरराष्ट्रीय नेते आहेत अनिता माळगे, सगळं जगातले देशातलं सगळं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचा ऐकून शिंदे साहेबांनी मला प्रवेश दिला असेल. वरिष्ठ पातळी या बाबतीत काय तक्रार करणार आहात का, कशा पद्धतीने? कोण? मी कोणाच्या तक्रार केलं नाही कधीच माझ्या आयुष्यात. काँग्रेसमध्ये असू दे किंवा आता मी शिवसेनेत आलोय, माझ्या आयुष्यात मी कुठल्याही कोणाबद्दल तक्रार आजपर्यंत केलं नाही आणि करणार पण नाही. काय करायचं मला तक्रार करायचं तर नाही तर त्याला डर कशाला. जिल्हा परिषदेमध्ये आहे, मात्र सोलापूरच्या बाबतीत विशेषतः अक्कलकोटच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की अक्कलकोटमध्ये आम्ही कोणाची युती करणार नाही, स्वबळावरती लढणार आहोत. आपली काय तयारी असणार आहे अक्कलकोटमध्ये? आमची पण तयारी आहे लढायची, आम्ही पण तयारी केली आहे स्वबळावर लढायची. राष्ट्रवादीसोबत बोलणं हो, राष्ट्रवादीचे आले होते माझ्याकडं. ठीक आहे बाबा, म्हणलं आम्ही सोलापूर महापालिकेत केलेलं राष्ट्रवादी युती, आमच्या नेत्यांचं चर्चा करून आपण निर्णय घेऊन असं सांगितलं त्यांना. शक्यता सोहळ्याची शक्यता 16 राष्ट्रवादी पर युती होण्याची पण शक्यता आहे. धन्यवाद.